एका गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अचानक लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आणि क्षणात त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. अंगावरील कपड्यांशिवाय काहीच शिल्लक राहिले नाही. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ पुढाकार घेत या कुटुंबाला मदतीचा हात दिला. घरातील अत्यावश्यक साहित्य देत त्यांनी या संकटग्रस्त कुटुंबाला आधार दिला. अनपेक्षितपणे मिळालेल्या या मदतीमुळे कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्यांनी मंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. नेमकी ही घटना कुठे घडली? पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोणकोणत्या वस्तूंची मदत केली आणि या मदतीनंतर कुटुंबियांनी काय भावना व्यक्त केल्या? पाहूया हा भावनिक क्षण दर्शवणारा विशेष रिपोर्ट. भाऊ, काय सांगणार आहे? आज या ठिकाणी बोलाने या गावामध्ये एका गरीब कुटुंबाचा परिवार पूर्ण आज आगीमुळे घर जळून खाक झालेलं आहे. परिवार पूर्ण रस्त्यावर आला आहे. मात्र आपण या ठिकाणी त्यांना एक मदतीचा हात म्हणून पुढे आलेला आहे. एकदम गरीब परिवार आहे आणि त्यांच्या परिवारामध्ये हे भयानक मोठं नुकसान झालेलं आहे. पहिलेच एक पत्र्याच्या घरामध्ये राहतात आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारा हा कुटुंब आहे. ज्यावेळेस आम्हाला हे माहीत पडलं त्यावेळेस आमचे या परिसराचे कार्यकर्ते तुषार महाजन आणि आमच्या गावाची सगळी मंडळी यांनी जो निरोप आमच्यापर्यंत पोहोचवला, तर त्यानंतर आम्ही नेहमी जिथे अशी घटना घडते तिथे सरकार केव्हा पोहोचेल याच्यापेक्षा आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून लवकर पोहोचलं पाहिजे, म्हणून आम्ही हे या ठिकाणी पूर्ण संसाराचा सामान त्यांचा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. घरकुल त्यांचं मी लवकरात लवकर शासनाकडनं मंजूर करणारच आहेत, पण उद्याच त्यांना आता राहण्याची व्यवस्था इथे होणार नाही अशी चित्र आहे. तर 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये एक नवीन टेक्निक निघालं आहे. त्या टेक्निकमध्ये आपण सिमेंट ब्रेक त्याला म्हणतात, त्या पत्राचं घर आपण लगेच त्यांचं उभं करू आणि या पावसाळ्यामध्ये ते त्यांच्या घरामध्ये राहतील अशा पद्धतीची आम्ही तयारी केलेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की नंतर मदत करणे, तोपर्यंत त्या लोकांनी करायचं काय? त्याच्यामुळे किराणा असेल, त्यांचे जीवनाच्या ज्या सगळ्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू आम्ही आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. सगळं काही आम्ही त्यांची झीज करून काढत नाही, पण एक माझा मतदार म्हणून किंवा माझा एक नागरिक म्हणून आमदाराचं जे कर्तव्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. निश्चित भाऊ, पण बघितलं तर या दुर्घटनेमध्ये एक चिमुकला जो आहे तो बचावला आहे. कायम त्या घरामध्ये ते सगळ्यात देवाचं आभार आहे की ही हानी भरून काढता येईल, पण जीव गेला नाही, हे देवाचे आभार आहे. देवाचे खूप आभार मानतो आम्ही की ती घटना चुकीची घडली नाही. हे आम्ही उभं करू आणि लोकांच्या आशीर्वादाने उभं करू. आम्ही पण प्रयत्न करू, पण जीवाची हानी झाली नाही म्हणून परमेश्वराचे खूप आभार.